शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के सीवूर शिवसेना विभाग प्रमुख विशाल विचारे ने नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे को पत्र लिखकर मांग की है कि एनआरआई एवं डीपीएस स्कूल जाने के लिए बच्चों को अपनी जान हथेली में लेकर सड़क पार करना पड़ता है। कई बार दुर्घटनाएं हो चुकी हैं, इसीलिए नवी मुंबई महानगर पालिका पाम बीच मार्ग पर एनआरआई रिहायशी इलाके के पास भुयारी मार्ग या स्काई वॉक का निर्माण करे, वरना वे बच्चों और अभिभावकों व प्रभाग के नागरिकों के साथ उपोषण करेंगे। गेल्या अनेक वर्ष पाम बीचच्या पलीकडे असणारी डीपीएस शाळा एनआरआई वस्ती याकरता आमच्या सिव्हिल विभागातले अनेक विद्यार्थी डीपीएस शाळेमध्ये शिक्षणाकरता जात असतात। त्याचबरोबर काही महिला वर्ग कामानिमित्त एनआरआयमध्ये काही पुरुष वर्ग आपल्या व्यवसाय करता त्या ठिकाणी ये जा चालू असते आणि गेल्या अनेक वर्षात अनेक अपघात या ठिकाणी पाम बीचवर झालेले आहेत। महापालिकेला आम्ही वारंवार विनंती केली की या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा स्कायवॉक या दोन गोष्टी लवकरात लवकर कराव्यात अशी आम्ही सातत्याने मागणी करत आलो, परंतु महापालिकेच्या वतीने भविष्यामध्ये मेट्रो आणि कोस्टलचा विषय सांगून त्या ठिकाणी हा विषय तसाच ठेवण्यात आला। परंतु गेल्या आठवड्यात या ठिकाणी झालेल्या अपघातानंतर गेल्या 2 दिवसापूर्वी आदरणीय शहर अभियंता हरद्वार साहेबांना भेटल्यानंतर त्यांना विनंती आम्ही सगळ्यांच्या वतीने केलेली आहे, साहेब येत्या लवकरात लवकर या ठिकाणी आपण स्कायवॉक निर्माण करा, मेट्रो इतर विषय हे जेव्हा होतील तेव्हा होतील, परंतु तत्पूर्वी हे जे काही अपघात इथे होत आहेत ह्या अपघातांना कुठेतरी आळा बसेल म्हणून माझी महापालिका प्रशासनात विनंती आहे, आमच्या मागणीचा विचार करून आपण लवकरात लवकर या ठिकाणी स्कायवॉकची निर्मिती करावी, अन्यथा लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू आणि त्याची सर्वस्व जबाबदारी आपली महापालिका प्रशासनाची राहील। वहीं विद्यार्थियों और उनके अभिभावकों ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आम्हाला इकडे स्काय ब्रिज पाहिजे, कारण आम्ही इकडून स्कूलला येत असतो तर आम्हाला भीती वाटत असते की इकडे आमचा ॲक्सिडेंट होईल आणि आमच्या इकडे जवळपास कोण आहे पण ना बघायसाठी। मुलांना घेऊन येता जाताना आम्हाला इथे खूप त्रास होतो। इथे जर महानगरपालिकेने ब्रिज जर केला तर आम्हाला खूप सोपं जाईल, कारण मुलांना पण खूप भीती वाटते आणि पालकांना सुद्धा गाड्या एवढ्या भरधाव येतात, सिग्नल लागलं तरी कधी कधी कोणत्याच गाड्या थांबत नाही, खूप त्रास होतो। ब्रिज झाला तर महापालिकेने व्यवस्था केली तर खूप सोयीस्कर पडेल। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।